देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. तिचा मी एक श्लोक सादर करते. या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. आजचे वक्ते आहेत अनिल काका सोमण. त्यांचा विषय आहे नाट्यकला. तत्पूर्वी मी त्यांचा परिचय करून देते. अनिल काका सोमण हे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात त्यांनी 25 वर्ष विना अपघात सेवा केली आहे. 40 वर्ष गणपती कारखाना ते चालवतात. त्यात ते गणपतीच्या मूर्ती साकारतात. स्पर्धा नाटकातून त्यांनी पारितोषिके मिळवली आहेत. तसेच 25 ते 30 नाटकांचे प्रयोगही त्यांनी सादर केले आहेत. संवादातून, अभिनयातून आणि कृतीतून मानवी भावना, अनुभव, संघर्ष आणि घटना दाखवली जाते, ते म्हणजे नाटक. तर या पुढील माहिती ऐकून घेऊ अनिल काका सोमण यांच्याकडून. नमस्कार. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व माता भगिनींना आदरयुक्त नमस्कार. सर्व विद्याविभूषित उच्च शिक्षित सर्वांना माझा नमस्कार. काल आपण ज्यांनी 40-45 वर्ष हजारो विद्यार्थ्यांना तयार केले अशा शिक्षिकेकडून काल आपण कीर्तनाचा प्रवास हे विचार ऐकले. आज विद्यार्थी म्हणजे मी त्यांच्यासमोर काय बोलणार असा माझ्यापुढे एक प्रश्न आहे. कारण काल त्यांच्या बोलण्यातून कुठेही वाक्याची उलटसुलट हे होत नव्हते, शब्द मागे पुढे होत नव्हते. कोणताही हातात कागद न घेताना आज 88व्या वर्षी त्यांनी स्टार्ट टू एंड संध्याकाळी 5:30 ते 6:30 पर्यंत त्याने जे विचार मांडले अशा गुरु माऊलींना माझा सप्रेम नमस्कार. तेथे कर माझे जुळती. जगाच्या रंगभूमीवर हे जे नाट्य चाललेलं आहे ते कटेवरून उभे राहिले, कटेवर ठेवून उभे राहिलेले पांडुरंग महाराज त्यांच्या कृपेने सगळं चाललेलं आहे. आजचा विषय हा मराठी रंगभूमी आहे. या रंगभूमीवर महिला कलाकार ज्यांनी विशेष योगदान दिलेले आहे त्यांचा आजपर्यंतचा प्रवास ज्यांनी अविरत असा केलेला आहे त्यांची आपण थोडक्यात माहिती जाणून घ्यायची. परंतु या रंगभूमीचा कालखंड आपण प्रथम पाहायला पाहिजे, त्याची थोडक्यात आपण ओळख करून घेतली पाहिजे. असं सांगितलं जातं की देवांचा आणि दानवांचे संघर्ष होत असत, युद्ध होत असत. अशा वेळी मानव लोक अतिशय भयग्रस्त, चिंताग्रस्त होत होते. त्यामुळे देवाने ब्रह्मदेवाला सांगितलं की ह्या लोकांना काहीतरी मनोरंजन होईल असा काहीतरी विषय शोधून काढा, त्याच्यावर उपाय करा. ब्रह्मदेवाने त्यांचे शिष्य भरतमुनी यांना सांगितलं की असा असा काहीतरी विषय शोधून काढा की ज्यामुळे लोकांचं मनोरंजन होईल. भरतमुनी हे ब्रह्मदेवांचे शिष्य मानले जात. हा कालखंड इसवी पूर्व 2ऱ्या आणि 3ऱ्या शतकापूर्वीचा आहे. या कालखंडात भरतमुनींनी 4 वेदांचा अभ्यास करून नाट्यशास्त्र हा ग्रंथ निर्माण केला. यामध्ये 9 रसांचा त्याने अंतर्भाव केलेला आहे. या ग्रंथाचे 36 अध्याय असून 6000 श्लोक आहेत. यामध्ये त्यांनी रंगभूमी कशी असावी, प्रेक्षागृह कसे असावे याचा सखोल अभ्यास करून हा ग्रंथ निर्माण केलेला आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये निर्माण केलेला आहे. यामध्ये कलाकारांची वेशभूषा, लेखन, पद्य हे कसे असावे याचा शास्त्रानुसार त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि या नाट्यशास्त्राच्या आधारे
आपल्याकडे नाट्य निर्मिती होते. त्याचा पुढचा कालखंड हा 3ऱ्या आणि 4थ्या शतकाच्या पूर्वी मानला जातो. इसवी सन पूर्व 3ऱ्या आणि 4थे शतक. यामध्ये महाकवी कालिदास यांचा जन्म झालेला आहे. पण महाकवी कालिदास यांचा निश्चित असा काल सांगितला जात नाही, ठिकाणही सांगितलं जात नाही. तरी सुद्धा यांचा कालखंड हा उत्तर प्रदेश, उज्जैन अशा दरम्यान सांगितला जातो. कवी कालिदासांची प्रसिद्ध अशी नाटके अभिज्ञान शाकुंतल, विक्रमवर्ष्य, मालविका अग्निमित्र अशी आहेत. आणि अनेक संग्रह, काव्यग्रंथही त्यांची प्रसिद्ध आहेत. त्या साहित्याच्या आधारे अनेक मराठी लेखकांनी त्यांचा आधार घेऊन आपल्याकडे नाटकांची निर्मिती केली. त्यानंतरच्या काळात संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या देशात त्यांच्या भाषेप्रमाणे नाट्य निर्मिती झाली. त्याच्यानंतरचा कालखंड हा 3व्या शतकात जातो. या शतकात दशावतारांची निर्मिती झाली. हा सुद्धा एक नाटकांचाच प्रकार आहे. यामध्ये देवांची स्तुतीपर काव्यांची रचना करून देवांच्या अवतारांचे वेशभूषा, रंगभूषा धारण करून हा नाट्यप्रवेश सादर केले जातात. हा दशावतार हा प्रकार हा सिंधुदुर्ग, गोवा या प्रांतात जास्त दाखवला जातो. तो सुद्धा अतिशय सुंदर रीतीने सादर करतात. या दशावतारांचे विशेष म्हणजे की यामध्ये कोणतेही लेखन केलेले नाही, त्यांची पद्य रचना केलेली नसते, त्यांचे संवाद लिहिलेले नसतात. ज्या वेळेला हे दशावतारांचं सादरीकरण करायचं असतं त्यावेळी त्यामध्ये काम करणारे कलाकार हे तिथे एकत्र येऊन पौराणिक विषयावर अभ्यास करून ते दशावतार, ती नाट्यकला सादर करतात. आणखी एक वैशिष्ट्य त्यांचं असं आहे की यामध्ये काम करणारे कलाकार हे त्या भूमिकेप्रमाणे आपली स्वतःची वेशभूषा आणि रंगभूषा करतात. आपल्याकडे दरवर्षी अक्षय तृतीयेला परशुराममध्ये हे दशावतार सादर केला जातो. त्यानंतरचा कालखंड म्हणजे साधारण 1790 तंजावरमध्ये संगीत यक्षगान ही नाट्य प्रकार उदयास आला. हा सुद्धा एक पौराणिक कथांवर आधारित नाट्य प्रकार असायचा. त्यांचे गावोगावी खेळ व्हायचे. लोकरंजनासाठी एक खेळ करीत असताना ही यक्षगान मंडळी महाराष्ट्रात आली. तंजावर हे तामिळनाडूमध्ये आहे. इसवी सन 1842 मध्ये सांगलीमध्ये महाराज चिंतामणराव कोल्हटकर यांच्या दरबारात हा संगीत यक्षगान नाट्यकला सादर केली गेली. महाराजांना ती खूप आवडली. पण त्यांची भाषा मराठी नसल्यामुळे त्याचा योग्य असा त्यांना अर्थबोध होत नव्हता. म्हणून महाराजांनी त्यांच्याकडे नोकरीला असलेले विष्णुदास भावे यांच्याजवळ हा विषय बोलून दाखवला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अशी काहीतरी निर्मिती करा की ज्यामधून लोकांचं मनोरंजन होईल आणि ते मराठीतून असावा. विष्णुदास भावे यांचं घराणे कीर्तनकारांचं असल्यामुळे त्यांच्याकडे अनेक पौराणिक साहित्य उपलब्ध होतं. त्यांच्या आधारे त्यांनी रामायण या ग्रंथावर सीता स्वयंवर हे नाटक 5 नोव्हेंबर 1843 मध्ये सादर केलं. महाराजांना ते खूप आवडलं आणि लोकांनाही खूप आवडलं. तेव्हापासून 5 नोव्हेंबर हा आपल्याकडे मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो आणि विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक असं संबोधलं जातं. त्या काळात स्त्रियांना नाटकात काम करण्याची मुभा नव्हती. सर्व स्त्री भूमिका हे पुरुषच करत असत. त्यांच्या नाटकांचे गावोगाव खेळ चालले असत. विष्णुदास भावेंनी जवळजवळ 55 नाटकं सादर केली आणि त्यांचे प्रयोग सगळीकडे केले. पुढच्या कालखंडात असं झालं की 1851 मध्ये महाराजांचं निधन झालं. त्यामुळे दरबारातून मिळणारा आर्थिक सहाय्य त्यांना मिळेल असं झालं आणि ही नाटक कंपनी तोट्यात जाऊ लागली. पुढे 9 ऑगस्ट 1901 रोजी विष्णुदास भावे यांचंही निधन झालं. योगायोग असा झाला की 1843 मध्ये बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांचा कर्नाटकात जन्म झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण हे बेळगावमध्ये झालं. त्यांचे वडील हे सरकारी नोकरीत असल्यामुळे त्यांची बदली पुण्याला झाली. तिथून मग त्यांचं सगळं विराट पुण्याला आलं आणि
बळवंतरावाचं म्हणजे अण्णासाहेब किर्लोस्करांचं पुढचं शिक्षण हे पुण्यामध्ये झालं. अण्णासाहेब एकदा संगीत नाटक बघण्यासाठी गेलेले असताना ते नाटक त्यांना फारसं भावलं नाही, रुचलं नाही. पण घरी आल्यानंतर त्याने असा विचार केला, एखादा चांगला विषय निवडून आपण जर त्याच्यावर चांगली संवाद निर्माण केले, पद निर्माण केली, चांगले कलावंत शोधून काढले आणि ते चांगल्या रीतीने जर बसवलं तर त्या नाटकाचे भरपूर खेळ होऊ शकतात, लोकांना ते आवडेल, लोकांचं मनोरंजनही होईल. असा विचार करून त्यांनी कालिदासांच्या अभिज्ञान शाकुंतल नाटकाचा अभ्यास करून, कारण किर्लोस्करांचं संस्कृत, इंग्रजी आणि मराठी अतिशय उत्तम होतं, त्यामुळे संगीत शाकुंतल हे नाटक त्यांनी 31 ऑक्टोबर 1880 मध्ये रंगभूमीवर आणलं आणि ह्या नाटकाचे भरपूर खेळ होऊ लागले. त्यांच्या मंडळीत किर्लोस्कर नाटक मंडळीत गडकरी, देवल, कोलटकर, खाडीलकर असे अनेक नामवंत नाटककार झाले. त्यांनी नाटकं लिहिली आणि ती नाटकं सर्व संगीत प्रधान असून ती नाटकं रंगभूमीवर सादर होऊ लागली. आजचा विषय मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध महिला कलाकार असा जरी असला तरी सुद्धा ज्या काळात स्त्रियांना रंगभूमीवर नाटकामध्ये काम करायची मुभा नव्हती, मोकळीक नव्हती, अशा वेळी पुरुषच स्त्री पात्र रंगवत असत, ती भूमिका करत असत. त्यावेळी अनेक पुरुषांनी स्त्री कला भूमिका ह्या गाजवल्या. पण त्या पुरुषांमध्ये असा एक पुरुष होता की ज्यांचा सुरेल आवाज, सौंदर्य, उत्तम गायकी आणि चांगलं सौंदर्य, ज्या पुरुषाने रंगभूमीवर स्त्री भूमिका करून एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं, अशा पुरुष म्हणजे नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच बालगंधर्व. पुरुष असूनही स्त्रियांसारखे चालणे, बोलणे, लाजणे, मोरडणे, बोलण्यातले हावभाव, चेहऱ्यावरील गोडवा असे अनेक प्रकारचा अभ्यास करून त्यांनी आपलं आयुष्य रंगभूमीवर धूपदाणीच्या निखाऱ्यावर उदासारखं भिरकावून दिलं. असे नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच बालगंधर्व. नटेश्वराला पडलेलं एक सुरेल सुंदर आणि एक गोजीरवाण स्वप्न. नारायण श्रीपाद राजहंस यांचा जन्म 26 जून 1888 रोजी सातारा जिल्ह्यातील नागठाणे पोलीस येथे झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या मावशीकडे जळगावला झालं आणि तिथे मेहबूब खान यांच्याकडे त्यांनी गायनाचं शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर नारायणराव पुण्याला आले असताना तिथे त्यांचं शिक्षण सुरू झालं आणि एकदा लोकमान्य टिळकांच्या केसरी सभागृहात त्यांना गाण्याची संधी मिळाली. त्यांनी तिथे गायन सादर केलं. लोकमान्य टिळक हे अतिशय खुश झाले आणि नारायणरावांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारून म्हणाले, अरे हा तर बालगंधर्व. नारायणराव त्यावेळी लहान होते, त्यांना गंधर्व या शब्दाचा अर्थ समजेना. म्हणून त्यांच्या शेजारी बसलेले त्यांचे चुलते होते, त्यांना विचारलं, काका गंधर्व म्हणजे काय रे? ते चुलत्याने सांगितलं, अरे गंधर्व म्हणजे देवांचं मनोरंजन करणारे स्वर्गातील गायक. नारायणरावांनी लोकमान्य टिळकांना नमस्कार केला, त्यांनी शाबासकी दिली, त्यांचं कौतुक केलं, बक्षीस दिली. नंतर पुढे ते भास्कर गोखलेंचे शिष्य झाले. त्यांचं शिक्षण पुण्यात चालू असताना एकदा कोल्हापूरला शाहू महाराजांच्या इथे त्यांना गायनाची संधी मिळाली. तिथेही त्यांनी असंच गाणं म्हटलं. शाहू महाराज हे खुश झाले आणि शाहू महाराज म्हणाले, अरे या पोराच्या गळ्यात महालक्ष्मीने सूर ओतलाय जणू. तेही खुश झाले, त्यांनाही बक्षीस झाली. शाहू महाराज त्यांची विचारपूस करीत असताना नारायणरावांना फारसं ऐकून न येत असल्यामुळे ते त्यांना उत्तर देऊ शकले नाही. त्यामुळे त्याने कोणीतरी सांगितलं की ह्यांना उजव्या कानानं ऐकायला कमी आलंय. महाराजांनी लगेच त्यांचे नोकर असलेले त्यांना सांगितलं, त्यांच्या चुलत्याने सांगितलं की यांना मिरजेला मिशन हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि तिथे डॉक्टर व्हेल आहेत, त्यांच्याकडे यांच्या कानाचा उपचार करा. तसंच मिरजेमध्ये किर्लोस्कर नाटक मंडळी आहे, त्या मंडळीमध्ये यांची राहायची व्यवस्था करा आणि हे शाहू महाराजांचे पाहुणे आहेत असं त्यांना सांगा. पुढे मिरजेला नारायणराव गेल्यानंतर त्यांच्या कानावर उपचार झाले. किर्लोस्कर मंडळीत
त्यांना दाखल करून घेतलं झालं. त्यावेळी नारायणरावांचं वय साधारण 14 ते 15 वर्षाचं असेल. किर्लोस्कर मंडळीत देवल मास्तर हे ते तालीम मास्तर म्हणून होते आणि त्यावेळेला त्यांना शारदा नाटक हे सादर करायचं होतं. त्यामुळे असा देखणा, उमदा, सुंदर गळ्याचा आवाज असलेला असा मुलगा त्यांना हवा होता. आणि योगायोगाने हे नारायणराव म्हणजेच बालगंधर्व या ठिकाणी रुजू झाले होते. देवलांनी त्यांच्या तालमी घेतल्या आणि त्यांना सांगितलं की तुला पुढच्या नाटकात आपण जे पुढील नाटक सादर करणार आहोत त्यामध्ये शारदा या नाटकात तुला शारदेची भूमिका करायची आहे. त्याप्रमाणे त्यांनी तालमांची सुरुवात केली. त्यांच्याकडून गाणी बसवून घेतली, संवाद म्हणून घेतले. आणि हे सगळं करीत असताना गंधर्वांनाही खूप आनंद झाला की अशा मोठ्या मंडळीत आपण स्त्री भूमिका सादर करणार आहोत. देवल मास्तरी त्यांच्याकडून व्यवस्थित तालमा करून घेत होते आणि ह्यांच्या मनात असं आलं, हे गंधर्व काय करायचे, नदीवर किंवा विहिरीवर जायचे. तिथे जाणाऱ्या येणाऱ्या बायका ज्या हंडे घेऊन पाण्यासाठी जात असत, तर डोक्यावर हंडा घेतल्यानंतर त्या कशा चालायच्या, कशा बोलायच्या, काकेत कळशी घेतल्यानंतर कशा चालायच्या, एकमेकींजवळ कसे संवाद साधायचे, कशा थट्टा मस्करी करायच्या, हे त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव ते टिपत असत. म्हणजे योगायोगाने देवल मास्तर जसं सांगत तसं ते सहजपणे करू शकत होते. आणि देवल मास्तरांनी यांच्यातली अभ्यासवृत्ती जाणली आणि शारदेची हळूहळू तयारी होऊ लागली. शारदा नाटकाचा दिवस उजाडला. नारायणराव हे रंगभूमीवर गेले असताना सगळ्या मोठ्या मंडळींना नमस्कार केला, रंगमंचाला नमस्कार केला. वेशभूषा, रंगभूषा त्यांनी शारदेची केली. ती वेशभूषा केल्यानंतर, रंगभूषा केल्यानंतर ते आरशासमोर जाऊन उभे राहिले आणि आपण पुरुष आहोत आणि हे स्त्री भूमिका आपण साकार करणार आहोत. त्या स्त्री भूमिकेतला आपला पेहराव कसा आहे, आपला चेहरा कसा आहे, आपलं दिसणारं हे रूप कसं आहे ते निरखून पाहत होते. थोड्या वेळाने नाटकाचा पडदा उघडला. नारायणराव विंगेत जाऊन उभे राहिले आणि आपल्या एंट्रीची वाट बघू लागले. काही वेळातच त्यांच्या एंट्रीची वेळ आली. त्यांनी 2-3 पावलं रंगमंचावर टाकली न टाकली तोच असा एक वाईट प्रसंग घडला की त्यांच्यावरच्या डोक्यावरचा टोप केसांचा तो गजऱ्या सकट खाली पडला. आजूबाजूचे सगळे प्रेक्षक, मोठी मोठी जी मंडळी होती, त्यांच्या काळजात एकदम चर्र झालं. काय हे असं झालं? नारायणराव हे म्हणजे बालगंधर्व थोडा वेळ डावचळले, त्यांना काय करावं सुचेना. पण प्रसंगावधान राखून त्यांनी लगेच खांद्यावरचा पदर डोक्यावर घेतला आणि पुढचे संवाद चालू केले. गाणी चालू झाली. लोकांनी प्रेक्षागृह डोक्यावर घेतलं. ते त्यांच्या गाण्यावर, सुरावर, संगीतावर एवढे बेहद्द खुश झाले की ते त्यांच्यात मंत्रमुग्ध झाले. एवढे मंत्रमुग्ध झाले की या शारदेच्या डोक्यावरचा टोप गजऱ्यासकट खाली पडला हे तेवढे त्या काळात ते विसरू नाही गेले. त्यांना भानच राहिलं, एवढे ते मंत्रमुग्ध झाले. तेवढ्यात तो अंक पडदा पडला. नारायणराव गंधर्व आत आले आणि ते नाराजीच्या त्यांचा चेहरा सगळ्यांनी पाहिला. तेवढ्यात म्हणाले, तेवढ्यात मागून कोणतरी आवाज आला, अरे याला रंगदेवतेने नाकारलंय. एवढं सगळं जमवून आणलेलं आता कसं साध्य होणार, कसं पुढे याचा प्रवास होणार? हे तिथे असलेल्या गणपतराव बोरसाने ऐकलं आणि त्याचा नर्वसपणा दूर करण्यासाठी ते गंधर्वांजवळ आले, त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि ते म्हणाले, नारायणा, अरे तुझ्या डोक्यावरचा टोप पडला याचा अर्थ तुला कळला का? त्यांनी सांगितलं, याचा अर्थ असा आहे, रंगदेवतेने तुला नाकारलेलं नाही. ती रंगदेवता तुला असं सांगते की तुझ्या डोक्यावरचे केस गळेपर्यंत, तू म्हातारा होईपर्यंत या रंगभूमीची सेवा करशील, असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा तू निराश होऊ नकोस, पुढच्या अंकाच्या तयारीला लाग. असा तो सगळा प्रसंग घडला.
ते नाटक खूप छान तऱ्हेने चाललं. त्याचे पुढे प्रयोगही चांगले होऊ लागले आणि प्रत्येक भूमिकेचा, स्त्री भूमिकेचा नारायणराव प्रकर्षाने अभ्यास करत असत. कसं चालायचं, कसं बोलायचं, त्या भूमिकेला साधेशी वेशभूषा करायची. म्हणजे ते त्या भूमिकेत आता राजदरबारातली स्त्री कशी असेल, तिचा पोशाख कसा असेल, तिची साडी कशी असेल, तिचे दागिने कसे असेल, या प्रत्येक भूमिकेचा अभ्यास करून त्यांची ती खरेदी करायची. आता यांच्याविषयी बोलायचं म्हणजे खूप वेळ आहे, बरंच बोलण्यासारखं आहे. पण हे गंधर्वयुग इथपासून चालू झालं. त्यांचा पुढचा प्रवास प्रचंड लोकप्रियतेकडे झुकू लागला. परंतु दुर्दैव असं पुढे आलं की त्यांना एक असा मित्र भेटला, पंडित नावाचा, की ज्याच्यामुळे त्यांचं पुढचं आयुष्य किंवा रंगभूमीवर प्रवास हा सुखदायक झाला नाही. आणि पुढे त्यांना त्याच्यातून एक्झिट घ्यावी लागली. एक शेवटचं गदिमांचं त्यांच्याविषयी काव्य केलं ते सांगतो. जसा जन्मतो तेज घेऊन तारा, जसा मोर घेऊन येतो पिसारा, तसा येई घेऊन कंठात गाणे, असा बालगंधर्व आता न होणे. रतीसारखे जया रूप लावण्य लाभे, कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे, सुधेसारखा स्वाद स्वर्गीय गाणे, असा बालगंधर्व आता न होणे. बालगंधर्वाला सादर. मराठी रंगभूमीवर यशस्वीपणे आणि गौरवास्पद कामगिरी केलेल्या काही स्त्रियांचा 2 मिनिटात 2 ओळीत तुम्हाला परिचय सांगतो. कमला रघुनाथ गोखले या विक्रम गोखल्यांची आजी आणि विक्रम गोखल्यांची आजी होती. यांचा विशेष असा की ज्या काळात स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हते रंगभूमीवर काम करण्याचे, त्या काळात भारतीय मराठी चित्रपट सृष्टीतील पहिली अभिनेत्री म्हणजे कमला रघुनाथ गोखले. यांनी अनेक कंपन्यातून कामं केलेली आहेत. त्या ज्या कंपनीत होत्या त्या कंपनीत बऱ्याचशा स्त्रिया होत्या आणि त्या स्त्रिया पुरुषांच्या भूमिका करायच्या. यांनी मृच्छकटिक, संशय कल्लोळ यामधूनही त्याने पुरुषांच्या भूमिका केल्या. पुढची कलाकार आहे आशा काळे. यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1949 रोजी झाला. त्यांची आवड नाटकात काम करायची असायची. महाराणी पद्मिनी, बेईमान, विषवृक्षाची छाया, वाहतोय दुर्वांची जोडी अशी अनेक नाटके त्यांची गाजलेली आहेत. हा खेळ सावल्यांचा, सतीची पुण्य असे त्यांचे चित्रपट गाजलेले आहेत. सोज्वळ चेहरा, बोलके डोळे, सात्विकपणा यामुळे त्यांची खास प्रसिद्धी होती. त्यांची एक विशेष आठवण सांगतो. नागपूरला महाराणी पद्मिनीचा प्रयोग होता. प्रयोग हाऊसफुल होता. त्यांच्या प्रसिद्धीमुळे हे नाटक बघायला एक वृद्ध ग्रस्त एका मुलाबरोबर आले होते आणि ते अंक झाल्यानंतर आशाताईने भेटायला आत आले, रंगपटात आले. कोणीतरी सांगितलं की तुम्हाला भेटायला एक वृद्ध ग्रस्त आलेले आहेत. आशाताईने आतूनच विचारलं, कोण आलंय, कोण पाहिजे तुम्हाला? ते शिमाळे, मी आलोय, एवढंच ते बोलले. आशाताई बाहेर आल्या आणि त्याने विचारलं, कोण पाहिजे तुम्हाला, तुम्ही नाटक बघायला आले का? ते म्हणाले, मी तुमचा आवाज ऐकायला आलोय म्हणून मी नाटकाला आलोय. गंमत अशी, ह्या गृहस्थांना दिसत नव्हतं, ते अंध होते. नंतर सुधा करमरकर यांचा जन्म 1934. साहित्य संघ नाट्य संस्थेतर्फे यांनी लहान मुलांसाठी मधुमंजरी हे बालनाट्य चालू केले. लहानपणापासून मुलांच्या अंगात असलेले अभिनयाचे गुण हे पुढे यावेत म्हणून त्यांनी बालनाट्य हा प्रकार चालू केला. तसंच दुर्गा खोटे यांचा जन्म 1905 मधला. ह्या अनेक नाटकातून, अनेक चित्रपटातून कामं करत असत. नानासाहेब फाटकांबरोबर शेक्सपियरच्या
मॅकबेथवरून राजमुकुट या नाटकात त्यांनी प्रथम भूमिका केली. तसंच ह्या हिंदी चित्रपटातही यशस्वी अभिनेत्री होऊन गेल्या. त्यांचा मुघले आझम हा चित्रपट अतिशय गाजलेला आहे, ज्यात त्यांनी जोहराबाईंची भूमिका केलेली आहे. नंतर फैयाज इमाम शेख यांचा धर्म जरी वेगळा असला तरी यांचं मराठी भाषा, हिंदी भाषा यांच्यावर प्रभुत्व होतं. त्यांनी अनेक संगीत नाटकातून कामं केलेली आहेत. जय जय गौरीशंकर यामध्ये त्यांनी पार्वतीची भूमिका केलेली आहे. मत्स्यगंधा, संत तुकाराम अशा अनेक नाटकांमधून त्यांनी भूमिका केलेल्या आहेत. अशा अनेक कलाकार आपल्या इकडे होऊन गेलेले आहेत. आता मुख्य अभिनेत्री म्हणजे नैना आपटे. जास्त नको. यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1950. वयाच्या 5व्या वर्षापासून त्या रंगभूमीवर बालकलाकार म्हणून काम करीत असत. यांची आई शांता आपटे या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. कुंकू हा त्यांचा गाजलेला चित्रपट 1937 मधला. माणूस हाही गाजलेला चित्रपट. शांताबाईंना म्हणजे त्यांच्या आईला गाण्याचे, संगीताची आवड होती. त्या गाणी म्हणायच्या. त्याप्रमाणे यांनाही गायनाची आवड निर्माण झाली. शांताबाई जेव्हा नाटकातून कामं करायच्या त्या ह्या आपल्या मुलीला त्या आपल्या नाटकाला घेऊन जायच्या. ह्या विंगीत बसून नाटक पाहायच्या नैना आपटे. तिथे रंगभूमीवर जात असताना सालोमन नावाचे एक गृहस्थ होते. त्यांना शांताबाईंनी सांगितलं की या मुलीला म्हणजे नैनाला रंगदेवतेची पूजा कशी करायची, नटराजाची पूजा कशी करायची, घंटा कशी वाजवायची, हे सगळं तुम्ही शिकवा. पडदा कसा ओढायचा, त्यावेळी गुंडाळी पडदे होते, सरकते पडदे नव्हते त्यावेळी. तर कसा ओढायचा, पडदा कसा लावायचा, हे सगळं शिक्षण तुम्ही त्यांना द्या. त्याप्रमाणे त्यांनी ते शिक्षण दिलं आणि त्या बऱ्याच नाटकातून बालकलाकार म्हणून पुढे आल्या. दैव लाभला चिंतामणी हा त्यांचा 1965 मधला पहिला नाट्यप्रयोग. त्याच्यानंतर नैनाताईंचं शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून झालं. आपल्या मुलीला नाटकात काम करण्याची आवड आहे हे त्यांच्या जेव्हा निदर्शनास आलं तेव्हा त्यांनी गोखले गुरुजी यांना त्यांचं मराठीचे शिकवण घ्यायला सांगितले. गोखले गुरुजी स्वतः त्यांच्या घरी येऊन मराठीचं शिक्षण त्यांना देऊ लागले. वृत्तपत्र वाचणं, शुद्ध लेखन काढणं, उच्चार स्पष्ट मोठ्यांदा करणं, हे सर्व त्यांना शिकवलं. त्यामुळे त्यांचं मराठी अतिशय सुंदर झालं. शांताबाईकडून त्यांनी प्राथमिक गाण्याचं शिक्षण घरातूनच घेतलं. नंतर त्यांनी पुढे नृत्याचं शिक्षण घेतलं रोहिणी भाटे यांच्याकडून आणि असा त्यांचा प्रवास चालू झाला. प्रत्येक प्रयोगाला त्या शांताबाई म्हणजे आपल्या आई बरोबर जायच्या. विंगीत बसून ते नाटक पाहायच्या. शांताबाई त्यांना सांगायचे तू प्रॉम्प्टिंग कर. नरहरी साटम नावाचे एक प्रॉम्प्टर होते. त्या काळात ते साटम त्या नाटकांना प्रत्येक नाटाला ते प्रॉम्प्टिंग करायचे. प्रॉम्प्टिंग कसं करायचं हे त्यांनी त्यांच्याकडून शिकून घेतलं. ते सांगायचे प्रॉम्प्टिंग कसं करायचं की नाटाच्या वाक्याचा शेवटचा शब्द संपतोय न संपतोय तोच नाटाला पुढचं वाक्य ऐकायला जायला पाहिजे. अशी प्रॉम्प्टिंग करण्याची कला आहे. ती कला त्यांनी शिकवली आणि ती नैनाताईंनी आत्मसात केली. त्यांच्या आठवणी सांगताना नैनाताईंचं शिक्षण पूर्ण झालं. त्या एकदा बाहेर गेलेल्या असताना तेव्हा घरी परत आल्या तेव्हा त्यांची आई शांताबाई यांचा मृत्यू झालेला होता. त्या अशा जमिनीवर पडलेल्या होत्या. घरात त्यांचे फक्त मामा होते, बाबूराव आपटे म्हणून. याने आचार्यात्रेंना फोन केला आणि त्यांना सांगितलं असं असं शांताबाई गेल्यात. आचार्यात्रे लगेच स्वतःची गाडी घेऊन आले आणि पुढची सर्व तयारी त्यांनी केली आणि नैना आपटेंना सांगितलं की तू आमच्या बरोबर चल. आचार्य अत्रेंनी स्वतःची गाडी सजवून त्यांच्यावरून शांताबाईचं पार्थिव नेलं आणि नैनाताईंना शिवाजी पार्कमधल्या त्या स्मशानात त्यांच्याकडून अग्नी दिला गेला. आणि आचार्य अत्रेंनी त्यांचं सांत्वन करून सांगितलं काळजी करू नकोस, माणसावर असे प्रसंग येतात, तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे, तू काही काळजी करू नकोस. पुढे नैना आपटेंचा रंगभूमीवरचा प्रवास सुरू झाला. रंगभूमीवर जाताना
आपल्याला जे मानधन मिळतं ते आपलं अन्न आहे, रोजीरोटी आहे. त्याच्याशी प्रामाणिक राहून आपण आपलं काम प्रामाणिकपणे पार पाडायचं, हा शांताबाईंकडून घेतलेला त्यांनी धडा आत्मसात केलेला होता आणि त्याप्रमाणे त्यांनी यशस्वी वाटचाल चालू केली होती. राजा गोसावींबरोबर त्यांचे अनेक नाट्यप्रयोग झाले. राजा गोसावींबरोबर काम करताना त्याने एक आठवण सांगितली. वरचा मधला रिकामाचा एक त्यांचा प्रयोग चालू होता. त्या नयनाताई आणि राजा गोसावी हे दोघेच त्या स्टेजवर होते. नयनाताईंचं वाक्य झाल्यानंतर राजा गोसावींचं वाक्य असायचं, पण राजा गोसावी हे कसलेले नसल्यामुळे त्यांचं वाक्य झाल्यानंतर त्यांचं पुढचं वाक्य बोलायच्या अगोदर राजा भाऊ स्वतःची अगोदरची 4 वाक्य त्याच्यात सामील करायचे आणि शेवटचं वाक्य मग पुढच्या कलाकाराला द्यायचे. पण नयनाताईने सुरुवातीला समोर लक्षात आलं, त्या भांबवून गेले. त्याने नंतर आपल्या कलाकारांना किंवा राजाभाऊने विचारलं, तुम्ही असं काय केलं? जेव्हा त्यांच्याबरोबर काम करणारे सहकलाकारांनी सांगितलं, राजाभाऊ असेच करतात, पण सहकलाकाराला सांभाळून घेतात. त्यांनी राजाभाऊने विचारलं, त्यांनी सांगितलं, मी जरी असं केलं तरी तू असं करू नकोस. तुला हे असं केव्हा करायचं, प्रसंगावधान केव्हा राखायचं, हे मी तुला योग्य वेळी सांगेन. राजाभाऊंबरोबर त्यांनी जवळजवळ 35 ते 40 नाटकं केली, प्रोज नाटकं केली आणि त्याच्यानंतरची पुढची संगीत नाटकं त्याने केली. त्यांच्या आईने ज्या ज्या नाटकातनं भूमिका केलेल्या होत्या त्याच भूमिका नयनाताईने कराव्या लागल्या आणि त्यांनी त्या यशस्वी रीतीने केल्या. एक गमतीशीर प्रसंग त्यांनी सांगितलेला एक तुम्हाला सांगतो. गडकरी शताब्दी निमित्त एकच प्यालाचा चिपळूणला वरद रंगभूमीचा प्रयोग होता आणि त्या साल इथे त्यांनी सांगितलेलं नाही, पण तो कालावधी पुरानंतरचा होता. आपल्याकडे जेव्हा महापूर येऊन गेला होता त्याच्यानंतरचा हा गमतीचा किस्सा आहे. त्यांनी जो सांगितला तो मी त्यांच्या शब्दात तुम्हाला सांगतो. प्रयोग हाऊसफुल होता, कारण त्याच्यात चित्तरंजन कोलटकर हे सुधाकराचं काम करणार होते आणि सुधाकराचं त्यांची भूमिका अतिशय गाजलेली असायची. त्याच्यामुळे त्यांचा चित्तरंजन बापूंचा सुधाकर पाहण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करायचे. त्या जेव्हा रंगभूमी त्या थिएटरकडे आल्या, नुकताच पूर येऊन गेल्यामुळे थिएटरची दुरावस्था झालेली होती. नयनाताईने तिथे त्या मॅनेजरला विचारलं, हे काय आहे, हे रंगमंचाची अवस्था काय, इथे लाईट नाही, हे स्वच्छतागृह चांगली नाही, इथे पाणी नाही, इथे आरसा व्यवस्थित नाही, कसं काय नाटक करायचं, खुर्च्या चांगल्या नाही प्रेक्षकांना बसायला. ते मॅनेजरने सांगितलं, काय करणार, इलाज नाही, त्याला महापूर येऊन गेलाय आणि तुमचं नाटक लागलंय, करा कसं तरी. त्याने तो प्रयोग चालू केला, सगळे थोडीशी डागडुजी करून. एकच प्यालाचा पहिला अंक झाला, दुसरा अंक झाला, तिसरा अंक चालू झाला. तिसऱ्या अंकाचा शेवटचा प्रवेश आला. शेवटच्या प्रवेशात सिंधू मरते. सिंधू मेल्यानंतर ती खाली कोसळते. कोसळल्यानंतर तिचं तोंड प्रेक्षकांकडे असतं. दरम्यान काय होतं, त्या फळ्यानं पडलेल्या भोसक्यातून एक उंदीर बाहेर आला आणि नयनाताईंच्या समोर आला. काय नयनाताईंचे डोळे किलकिल होते, पण त्या पूर्ण डोळे उघडू शकत नव्हते. माहितीये कोणाला किस्सा? नाही, त्यांच्या मुलाखतीत ऐकलेला आहे. तर हा उंदीर समोर आहे, पण आता ही मेलेली आहे, सिंधू मेलेली आहे, तर करणार काय, काही हालचाल करू शकत नाही. सुधाकराचे इकडे डायलॉग चालू असतात, त्यांनाही काही भान नसतं, ते आपल्या सोबतात तल्लीन झालेले असतात. शेवटच्या 3-4 वाक्यांच्या अगोदर त्यांच्या लक्षात आलं की सिंधूच्या समोर एक उंदीर आहे, असं काय करणार. म्हणून त्यांच्या हातात असलेला पेला त्या उंदरावर तो भिरकावतात. उंदीर सैरावारा पळायला लागतो आणि योगायोग असा की तो प्रेक्षागृहाच्या खुर्च्यांवर प्रेक्षागृहात जातो आणि समोर बसलेल्या बायकांमध्ये चुळबुळ चालू होते, बायका प्रचंड धावपळ चालू होते आणि उंदीराला करून सैरावर पळायला सुटतात. तेवढ्यात ह्या नाटकाचा प्रयोग संपतो. सुधाकरही मरतो, सिंधू मेलेलीच असते, असा त्याने एक सांगितलेला प्रसंग आहे. हिंदी चित्रपटाविषयी त्या एक आठवण सांगतात. ऋषिकेश मुखर्जी हे एकदा नयनाताईंचं नाटक बघायला आले असतात. बाबूराव गोखल्यांचं नाटक ते तसे तर मी अशी. जयवंतराव पाठारे त्यांच्याबरोबर असतात. ते नाटक बघायला आल्यानंतर ते नाटक त्यांना खूप आवडतं. नयनाताईंची भूमिकाही आवडते. जयवंतराव ते म्हणतात, अरे ही शांतापटेची मुलगी का? तिची म्हणतात, हो.
छान काम करते, तिला बोलावून दे, आपण तिला चित्रपटात काम देऊया. मिली हा चित्रपट त्यांचा पुढचा येणारा. तिला बोलावतात, तिला म्हणतात तुला चित्रपटात काम करायचं, हिंदी चित्रपटात? ती म्हणजे हो करेन. कुणाबरोबर करायचं माहिती तुला? काय माहिती? अमिताभ बच्चननी जया भागरे. ठीक आहे, करेन काम. ठीक आहे. त्या चित्रपट त्यांनी तिला काम दिलं, पण मला पैसे कमी मिळतील. म्हणजे काम चांगलं आहे ना, मग मला पैसे कमी असले तरी चालेल, तुम्ही काम सांगा. मग त्यांच्या चित्रपटात त्यांनी काम दिलं आणि मिली हा चित्रपट त्यांचा पुढे चालला. त्याच्या पुढचा एक प्रसंग, याच्या विरुद्धचा प्रसंग असा आहे की रामानंद सागर यांचं चरस चित्रपटाचं काम चालू होतं. रामानंद सागरने सुद्धा नयनाताईंना बोलावून घेतलं आणि विचारलं, एक चांगली भूमिका आहे, तू करशील का? ते म्हणजे करेल, पण तुला बिकनी घालावी लागेल. नाही तर म्हणजे नाही, बिकनी जर म्हणजे पूर्ण असेल तर मी घालेन. तशी म्हणाली नाही, त्या भूमिकेला ती शोभून दिसणार नाही, त्यामुळे आम्ही जी सांगू तशीच तुला घालावी लागेल. ती म्हणाली नाही, मी घालणार, मला काम नसलं तरी चालेल. ती म्हणाली, तू अशा चांगल्या जर भूमिका नाकारल्यास तर तुला हिंदी चित्रपटात कसं काम मिळणार? तशी म्हणाली नाही मिळालं तरी चालेल, मी अशा भूमिका करणार नाही. आणि त्याने ती चांगली भूमिका सोडून दिली. नयना आपटेंचा जीवन प्रवास, त्यांचे आजवरचे अनुभव, त्यांचे विचार, याबद्दल बरंच काही बोलण्यासारखं आहे, बरंच काही सांगण्यासारखं आहे. किती सांगायचे हा प्रश्न आहे. आणि ते घड्याळाची काठी पुढे सरकत आहेत झपाट्याने. 1955 पासून बालकलाकार, संगीत नाटकं, चित्रपट, मालिका, दूरचित्रवाणी हे सगळं दमदारपणे करीत असताना त्यांनी सामाजिक भानही त्याचप्रमाणे ठेवलेलं आहे. प्रवीण भारदे यांच्या संस्थेतून माता अनुसया प्रोडक्शन मधून त्यांनी गेली 20 वर्ष बालनाट्यात काम करतात. महाराष्ट्रातील जवळजवळ 400 शाळांतून त्यांनी भेट दिली आणि या 400 शाळांतून ज्या विद्यार्थ्यांना या भूमीवर काम करायचे, रंगभूमीवर काम करायचे, त्यांना त्याप्रमाणे शिक्षण देऊन त्यांना छोट्या मोठ्या चित्रपटात, मालिकांमधून त्यांनी काम दिलेलं आहे. काही मुलं मोठ्या सिरियलमध्ये आहेत, चित्रपटातही आहेत. आजही ती मुलं सेलिब्रिटी म्हणून काम करतात. नयनाताई जेव्हा परदेशात जातात, त्यांचा वर्षातून एकदा परदेश दौरा असतो. त्या जेव्हा परदेशात जातात तेव्हा आपली भारतीय लोकही तिथे त्यांना भेटतात. तेव्हा ती सांगतात की तुम्ही आपल्या भारतातून आलेत, इकडच्या इंग्रजी लोकांना किंवा ह्या इकडच्या देशातल्या लोकांना आपल्या मराठी रंगभूमीची काहीतरी माहिती द्या, काहीतरी त्यांना सांगा, असं त्या सांगतात. तेव्हा त्या जिथे थांबले असतात तिथे असा तो सभागृह असतं, त्याच्यात ती लोक त्यांना बोलावतात तिथे. आणि नयनाताई आपल्या या मराठी रंगभूमीचा इतिहास सांगतात. बालगंधर्वांच्या त्यांना गोष्टी सांगतात. त्यांनी केलेल्या नाटकातून, त्यांनी गायलेल्या गाण्यांचे त्यांना गाणे म्हणून दाखवतात. तसंच ह्या जुन्या काळातल्या संगीत नाटकातून स्त्री भूमिका ह्या 9 वारी साडीत असायच्या, ते तिथे त्यांना साडी नेसून दाखवतात स्वतः. आणि त्या 9 वारी साडी नेसल्यानंतर त्या साडीतून चालायचं कसं, कसं वावरायचं, कशा स्टेप घ्यायच्या, हे सगळं त्या तिथल्या परदेशी बायकांना त्या सांगायच्या. आणि तिथल्या त्या बायकाही त्याप्रमाणे त्यांचं ते शिकून त्या एकमेकींना साड्या नेसायला शिकवायच्या. त्याप्रमाणे तिथे त्यांना वावरून दाखवायच्या आणि त्याही खुश व्हायच्या. नयनाताईंनी आपल्या रंगभूमीचं केलेलं तिथं वर्णन त्यांनाही खूप आवडायचं आणि त्यांना तिथले लोक बक्षिसं द्यायचे. असा त्यांचा तो प्रवास चाललेला होता. बाळासाहेबांविषयी ते एक आठवण सांगताना त्या सांगतात, बाळासाहेबांना त्या दैवत मानतात. सेना भवन आणि दसरा उत्सव हे त्यांनी जवळून पाहिलेले आहेत. त्यांची ते भाषण ऐकायला नेहमी यायच्या. त्या सांगताना असं म्हणतात की मारुतीरायाची जर छाती पाडली तर त्याच्यात प्रभू रामचंद्र दिसतील, पण मराठी माणसाची छाती फाडली तर त्याच्यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब दिसतील, असं त्या सांगायच्या. त्यांची एक आठवण सांगताना त्या सांगितले, 14-15 ऑगस्ट च्या वेळेला मार्मिकचाही वर्धापन दिन होता.
षण्मुखानंद मध्ये हॉलमध्ये तो कार्यक्रम होता आणि त्याच वेळेला त्याच्या अगोदर नयनाताईंचे ह्या 14-15 तारखेच्या दरम्यानले 7 प्रयोग तिथे लागलेले होते. ते 7 प्रयोग असे होते: आग्र्याहून सुटका, स्वयंवर, बेबनशाही, लग्नाची बेडी, परत सौजन्याची ऐशी तैशी, परत स्वयंवर, बेबनशाही, आग्र्याहून सुटका, असे त्यांचे 2 दिवस 7 प्रयोग चालायचे. बाळासाहेब त्या प्रयोगाला आले होते आणि त्यांनी ते बोर्ड बघितले. अरे, आणि ते नयनाताईंना भेटायला आले, कारण शांताबाई त्यांच्या ओळखीच्या होत्या. नयनाताई काय, कोणीतरी त्यांना सांगितलं बाळासाहेबांना की ह्या दोन्ही प्रयोगात, या 7ही प्रयोगात नयना काम करते. काय, ह्या 7 प्रयोगात तू काम करतेस? त्याची म्हणाली, हो. अरे, कसं शक्य आहे? तुम्ही माणसात का यंत्रात? असं नका करू. तुम्हाला जगायचं आहे ना, तुम्ही खूप जगा. महाराष्ट्राला तुमची गरज आहे. याच्या पुढे असं करू नका. आणि त्याने त्या भाषणात सांगितली की एवढी सुंदर कलाकार आहेत, चांगले कलाकार आहेत, तर त्यांनी असं करू नये. त्यांनी आपलं आरोग्य राखावं. आपली जरी हौस असली तरी सुद्धा अशा वेळी काम करताना तुम्ही आरोग्याकडे प्रामुख्याने लक्ष द्या. नवीन पिढीसाठी त्या सांगतात. आत्ताचा जो प्रेक्षक आहे हा अतिशय खूप वेगळा आहे. त्या प्रेक्षकांविषयी ते सांगताना सांगतात की एखादं ऐतिहासिक नाटक, पौराणिक नाटक किंवा त्या स्टेजवर, रंगभूमीवर असा एक प्रसंग चाललेला असतो आणि ही आजची प्रेक्षक वर्ग, तरुण पिढी मोबाईलवर काहीतरी बघत असतात, एकमेकांतून काहीतरी कुजबुजत असतात. अशा वेळी स्टेजवर काम करणाऱ्या नाटाचं भान सुटतं. ते असा विचार करत नाही स्टेजवर आत्ता कोणता प्रसंग चाललाय, कोणता गंभीर प्रसंग चाललेला आहे, हा त्यांचा विचार करत नाही. हे असे प्रेक्षक त्यांच्या नजरेत आलेले आहेत. आणि अशा वेळी काम करताना एके ठिकाणी त्यांना असंही जाणवलं की असा एक गंभीर प्रसंग चालू होता आणि तो एवढा दिग्गज कलाकार होता की त्याला तिथे त्याचे संवाद थांबवून त्या समोर बसलेल्या, मोबाईलवर बसलेल्या माणसाला विचारावं लागेल की तुझं बोलणं झालं असलं तर मला सांग, मी पुढचे संवाद म्हणतो. अशी आजच्या प्रेक्षकांची अवस्था आहे. ते मौज मजा म्हणून हे नाटकं बघायला येतात. आजचा प्रेक्षक हा नाटकांपासून दुरावलेला आहे. ते सिरियलकडे जास्त वळलेले आहेत. आपण अशी एखादी कलाकृती पाहिल्यानंतर आपण काय घेऊन जातो याचा ते विचार करत नाही. आपण ह्या नाटकातून काय घेतलं, ह्या नाटकाचा प्रबोधनात्मक विचार काय आहे, हा प्रेक्षकांनी विचार करायला हवा. हा प्रेक्षक विचार करत नाही. ह्या लोकांची, म्हणजे जुन्या काळातल्या लोकांची, नटांची अशी अपेक्षा असते की प्रेक्षकांनी नाटक बघितल्यावर त्यांना भेटायला येतात. त्यांना सांगतात, हा नाटक छान झालं ना तुमचं, आता पुढचा प्रयोग कुठचा आहे, पुढच्या सिरियलमध्ये कोणतं काम करताय तुम्ही, हे असे प्रश्न विचारतात. नाही ना, ते सांगतात की असे आम्हाला तुम्ही प्रश्न विचारू नका. आम्ही जे आज सादर केलं, आज तुमच्या पुढे जे सादर केलं त्याच्यातल्या आम्हाला चुका सांगा. तुम्ही सांगा आम्हाला ह्याच्यात तुमचं काय चुकते. हा संवाद तुम्ही चुकीच्या ठिकाणी म्हटलात, हा असा नको होता म्हणायला, ही तुमची अशी पावलं इकडे पडायला नको होती, हे तुम्ही आम्हाला सांगा. म्हणजे आम्हाला त्याच्यात पुढच्या प्रयोगाच्या वेळी सुधारणा करण्यात येईल, अशी त्यांची ह्या प्रेक्षकांकडून अपेक्षा आहे. घरोघरी मातीच्या चुली ही मालिका करताना त्यांनी असं सांगितलं की ह्या सेटवर काम करत असताना आम्हाला जे कलाकार आम्ही ह्या सेटवर काम करतो, या सिरियलमध्ये काम करतो, ते आम्ही एकाच घरातले आहोत, असंच सगळं वातावरण तिथे असतं. त्यांनी सांगितलं की आजची एकत्र कुटुंब पद्धती ही नाहीशी झालेली आहे. आज एकत्र कुटुंबात सर्वांनी राहायची प्रामुख्याने गरज आहे. तुम्ही कितीही मिळवत असा, तुमचे विचार कितीही वेगळे असू देत, पण तुम्ही जेव्हा राहता तेव्हा एका घरात राहा, एकोप्याने राहा, ही काळाची गरज आहे. तसंच आज ज्या ज्या मुलांना या रंगभूमीवर काम करायची इच्छा आहे असं त्यांना वाटत असतं, तेव्हा त्या सांगतात की तुम्ही या क्षेत्रात जरूर या. पण ह्या क्षेत्रात आल्यानंतर आपण कसं वागायचं, कोणाशी किती संबंध ठेवायचा, आपण कोणत्या प्रकारची भूमिका स्वीकारायची, ह्या भूमिका स्वीकारताना त्यात येणारे संभाव्य धोके, याच्यापासून होणारे चांगले वाईट परिणाम, याचा तुम्ही
गांभीर्यानं विचार करायला हवा आणि या या रंगभूमीवर तुम्ही यायला हवं असं त्या सांगतात. या भूमिका आपण चुकीच्या जर भूमिका स्वीकारल्या तर आपल्या कुटुंबावर, आपल्या लहान मुलांवर किंवा होणाऱ्या समाजांवर त्याचा विचार करणं प्रामुख्यानं गरजेचं आहे. समाधान आणि पैसा ह्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील, पण कुटुंबावर होणारा परिणाम हा शेवटी जर चुकीचा झाला तर तो कुटुंबावर आघात करील असं त्यांनी सांगितलं. नयनाताईंच्या या अमृत महोत्सवी वर्षात त्यांनी अनेक पुरस्कार, अनेक सन्मान मिळवून दिले, तसंच समाजात अनेक गौरवास्पद कामगिरी केली. आजही त्या या मालिकांमधून, नाटकांमधून यशस्वी रीतीने उभे आहेत, आजही काम करतायत, समाजाभिमुख काम करतायत. अशा त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांच्याकडून आपल्या तरुण पिढीला खूप शिकण्यासारखे आहे. तरुणांनी जे आत्मसात करायचं आहे ते त्यांनी करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्याला चांगली दिशा मिळेल आणि त्यांचं जीवन समृद्ध झाल्याचा त्यांना आनंद मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. विश्वेश्वर महाराज जय.